सेंट्रल पे कमिशन म्हणजेच 8व्या वेतन आयोगाबाबत राज्य शासकीय सेवेत कार्यरत शिक्षक, लिपिक, वर्ग 4 कर्मचारी, पोलीस तसेच इतर कर्मचाऱ्यांना किती पगारवाढ मिळू शकते याची सविस्तर माहिती पाहणार आहोत. सध्या देशात 7 सेंट्रल पे कमिशन लागू आहे आणि त्या अंतर्गत बेसिक पे, डीए, एचआरए आणि इतर भत्त्यांनुसार वेतन दिले जाते. साधारणपणे दर 10 वर्षांनी नवीन वेतन आयोग लागू केला जातो आणि त्यामुळे 1 जानेवारी 2026 पासून 8वा वेतन आयोग लागू होईल अशी व्यापक अपेक्षा व्यक्त केली जात आहे. जरी अंतिम अधिकृत अधिसूचना येणे बाकी असले तरी तज्ज्ञांचे अंदाज, कर्मचारी संघटनांची मागणी आणि माध्यमांतील चर्चेनुसार मोठ्या प्रमाणात बेसिक वेतनवाढ होण्याची शक्यता आहे. सध्या लेव्हल 1 मधील कर्मचाऱ्यांचे किमान बेसिक वेतन 18,000 रुपये आहे. फिटमेंट फॅक्टर 2.57 वरून 3.00 ते 3.68 दरम्यान वाढू शकतो अशी चर्चा आहे. जर 3.68 फिटमेंट लागू झाला तर किमान बेसिक वेतन थेट 50,000 रुपयांच्या आसपास जाऊ शकते. याचा थेट फायदा वर्ग 4 कर्मचारी, शिपाई, मल्टीटास्किंग स्टाफ, सहाय्यक कर्मचारी यांना होईल. त्याचप्रमाणे लेव्हल 2 व लेव्हल 3 मध्ये येणारे लिपिक, कनिष्ठ सहाय्यक, पोलीस कॉन्स्टेबल यांचे सध्याचे बेसिक वेतन 19,900 ते 21,700 रुपये दरम्यान आहे. ते 8व्या वेतन आयोगानंतर 55,000 रुपयां ते 65,000 रुपयांच्या दरम्यान जाण्याची शक्यता वर्तवली जात आहे. यामुळे त्यांच्या इन हँड सॅलरीमध्ये मोठी वाढ होईल. राज्य शासकीय शिक्षकांच्या बाबतीत पाहिले तर प्राथमिक शिक्षक, माध्यमिक शिक्षक हे प्रामुख्याने लेव्हल 6 किंवा लेव्हल 7 मध्ये येतात. सध्या त्यांचे बेसिक वेतन 35,400 ते 44,900 रुपयांपासून सुरू होते. संभाव्य नवीन वेतन रचनेनुसार हे बेसिक वेतन 1 लाख ते 1,30,000च्या आसपास जाऊ शकते. अर्थात ही आकडेवारी अंदाजाधारित आहे. अंतिम रक्कम आयोगाच्या शिफारशींवर आणि केंद्र सरकारच्या मंजुरीवर अवलंबून असेल. तरीसुद्धा शिक्षक वर्गासाठी ही ऐतिहासिक वाढ ठरू शकते, कारण वाढलेला बेसिक पे म्हणजे भविष्यातील डीए, एचआरए आणि पेन्शन यावरही मोठा परिणाम होणार आहे. पोलीस विभागात कॉन्स्टेबल, हेड कॉन्स्टेबल, एएसआय, एसआय या पदांनुसार लेव्हल वेगवेगळे असतात. कॉन्स्टेबल लेव्हल 3 मध्ये येतो तर सब इन्स्पेक्टर साधारण लेव्हल 6 किंवा लेव्हल 7 मध्ये असतो. 8व्या वेतन आयोगानंतर पोलीस कर्मचाऱ्यांचे बेसिक वेतन मोठ्या प्रमाणात वाढू शकते, ज्यामुळे धोकादायक आणि तणावपूर्ण सेवेला आर्थिक स्थैर्य मिळेल. शिवाय रिस्क अलाउन्स, नाईट ड्युटी भत्ता, ट्रॅव्हल अलाउन्स यामध्येही सुधारणा होण्याची शक्यता आहे. लिपिक व कार्यालयीन कर्मचाऱ्यांसाठी ही वाढ अत्यंत महत्त्वाची ठरणार आहे, कारण सध्या महागाई वाढलेली असताना विद्यमान वेतन रचना मर्यादित वाटते. नवीन वेतन आयोग लागू झाल्यास बेसिक वेतन वाढेल आणि त्यावर लागू होणारा डीए देखील नव्याने शून्यावरून सुरू होईल. पुढील काही वर्षांत डीए वाढत जाईल आणि त्यामुळे एकूण पगारात टप्प्याटप्प्याने मोठी वाढ होईल. तसेच एचआरए शहराच्या श्रेणीनुसार 8%, 16% किंवा 24% दराने लागू होतो. नवीन बेसिक वाढल्यामुळे एचआरएची रक्कमही आपोआप वाढेल. पेन्शनधारकांसाठी देखील 8वा वेतन आयोग महत्त्वाचा आहे, कारण पेन्शन ही शेवटच्या बेसिक वेतनाच्या 50% प्रमाणे ठरते. बेसिक वाढल्यास पेन्शन आणि डीआर म्हणजे महागाई राहत दोन्ही वाढतील. त्यामुळे निवृत्त शिक्षक, निवृत्त पोलीस कर्मचारी आणि इतर पेन्शनर्सना मोठा आर्थिक दिलासा मिळू शकतो. एकूणात पाहता 8वा वेतन आयोग हा राज्य आणि केंद्र सरकारी कर्मचाऱ्यांसाठी मोठा टर्निंग पॉइंट ठरू शकतो. शिक्षक, लिपिक, वर्ग 4 कर्मचारी, पोलीस आणि इतर सर्व सेवांमध्ये काम करणाऱ्या लाखो कर्मचाऱ्यांच्या पगारात लक्षणीय वाढ होण्याची शक्यता आहे.